लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. पराठा पिकनिक. So we are at the yacht house. बोटचं नाव आहे टू मच. ही कदाचित मोटर असावी. अँड हिअर इज द ड्रायव्हिंग सीट. I don't know, that's like seat belt thing. Looks like it. PTQ. सो हे सगळे बोटिंगचे मोटर्स पण लावलेत. सो दिस इज आउटबोर्ड मोटर. आय ओनली नो द टू टाईप्स, आउटबोर्ड अँड इनबोर्ड. आणि त्यांचे वेगवेगळे टाईप्स आहेत. जॉन्सन एव्हिन्यूड. ही स्टीम याक आहे कॅस्ट्रॉल नावाची. मिलियनेअर लोकांची बोट आहेत. 1892 मध्ये बिल्ट झाली आहे साऊथ बॉस्टनमध्ये. स्टीम याट्स. इथे आपल्याला दुसरी एखादी बोट असावी. पण ह्या सगळ्या ऑलमोस्ट ओरिजिनल कंडिशनमधल्या बोटी आहेत. काय छान आहेत ना अजूनपर्यंत. त्या काळी कन्स्ट्रक्शनच छान होतं. आजकालचे कन्स्ट्रक्शन राहणार पण नाहीत. टॅलिस्मॅन. ओ दिस इज द ओरवाली बोट आहे. मी मोटर शोधत होते.
आयडा मॅटिल्डा, ती पण रोविंग बोट दिसते. स्किफ पुट, याला स्किफ पुट नाव दिलं आहे. नाही, टाईप ऑफ बोट. ही क्लिअरली एक मोटर बोट आहे. June 2nd. रेस बोट. इथे फक्त पॅसेंजर बसले असणार, मेन ड्रायव्हर तर इथे आहे. सो हे एवढं मोठं बोट हाऊस डिरेक्ट रिव्हरवरती बांधलेलं आहे. सो हे केअरटेकर्सचं घर होतं. यार ही खरी लोक होती, काय ऐशोआरामच राहायची ना. Oh my God, look at that cutlery. That's old castle आणि ही आमची शाळी. So हे कॅसल बेसिकली जॉर्ज बोल्ट आणि इट्स अ लव्ह स्टोरी बिटवीन जॉर्ज अँड हिज वाईफ लुईसा. सो त्याने हे कॅसल तिच्यासाठी बांधलं, बट जस्ट बिफोर इट वॉज कम्प्लिटेड ही स्टॉप्ड ऑल वर्क बिकॉज शी हॅड पास्ड अवे. आणि तेव्हापासनं ही कम्प्लिटली अबॅन्डन्ड, वर्क कंप्लीट नाही केलं. आणि मग नंतर गव्हर्मेंट फंडिंग वगैरे वगैरे मी थोडंसं रिस्टोरेशन केलं आहे, बट इट्स लाईक वेटिंग टू बी कम्प्लीटेड, टू कम्प्लीट द इटर्नल लव्ह स्टोरी. इजंट दॅट सो स्वीट? Exposure to COVID is an inherent risk. कोविडचे मेसेजेस सगळीकडे आहेत, पण बापरे केवढा वारा आहे. सो जॉर्ज बोल्टला सगळीकडे हार्ट्स हवे होते, त्याच्यामुळे त्याने गार्डनमध्ये पण डबल हार्ट्स केलेत. आता या बेंचेसवरती पण डबल हार्ट्स केलेत. इट्स द होल पर्पज ऑफ इट इज टू जस्ट
ओके. सो ही त्यांची बिलियर्ड रूम्स आहे. हे सगळं रिकन्स्ट्रक्शन आहे. लाईक आय सेड, कम्प्लीट तर काय झालं नव्हतं, पण नंतर बेस्ड ऑन दर प्लॅन्स त्यांनी हे सगळं कम्प्लीट करायचा प्रयत्न केला आहे. सो ही वॉन्टेड टू हॅव दिस अ लिटल बिट इन्फॉर्मल, जिथे बसून थोडासा बिझनेस करता येईल, बट यू कॅन ऑल्सो हॅव टायनी बिट ऑफ फन. दॅट माइट हॅव बीन द ओरिजिनल. आणि ही मेन बिलियर्ड्स रूम. जॉर्ज वॉज अ ह्यूज फॅन ऑफ हंटिंग अँड फिशिंग. हा त्याने नाही कॅच केला आहे, पण ही यूज टू कॅच ह्यूज फिश. That must be him. ओपन वरांडा टाइप्स आहे. काय भारी आहे यार. ते डायनिंग रूम आहे. इथे पण बाहेर फायरप्लेस आहे. केवढी मोठी आहे, बापरे. बी फॉर बोल्ट मे बी. डायनिंग रूम. ही सगळी चांदीची ओरिजिनल कटलरी आहे आणि सगळ्यांवरती बी लिहिलं आहे प्लेट्सवर. एनग्रेविंग बोल्डसाठी. ही जे टेबल आणि खुर्च्या आहेत दीज आर ऑल ओरिजिनल. त्यांची मुलगी होती, तिने नंतर डोनेट केलेलं आहे. काय भारी आहेत ना. आणि हे फक्त ॲज एव्हरीथिंग इट्स जस्ट समर. हे ओरिजिनल. त्याने बांधायचं सोडून अर्धवट सोडलं होतं, सो दॅट एलिमेंट्स काइंड ऑफ डिस्ट्रॉयड इट अ लिटल बिट. बट वॉजंट दिस नॉईस. इथे बसून सनसेटला दॅट इज बेस्ट. सो यू वुड सी नाईस सनसेट व्यू. Gorgeous, right? So this is Butler's pantry. इथे ही मेन डायनिंग रूम आहे. इथे जायच्या आधी बटलर विल इन्स्पेक्ट एव्हरी कोर्स, पुट दॅम इन नाईस फॅन्सी चायना. सो
ही त्याची स्पेशलाइज्ड बटलरची पॅन्ट्री आहे विथ लॉक्स अँड एव्हरीथिंग. सिल्वरवेअर, ग्लासवेअर, मोस्ट या डिशेसवरती बी हे केलेलं आहे एनग्रेविंग. अँड दीज आर ऑल हँड पेंटेड. इट सीम्स हँड पेंटेड चायना आहे. Wow, look at this bowl. I think I saw this bell system in Rhode Island also. So प्रत्येक रूमची I don't know, this is an arrow. I'm not sure if bell वाजवले की कुठेतरी मूव होत असणार. So there's entrance door, living room, conservatory, lake porch, own room, bedroom 1, bedroom 2, bedroom 3, bedroom 4, bedroom 5. So this is main maid's dining room, जे डिरेक्टली जॉर्ज अँड लुईसला सर्व करायची. त्यांची स्पेशल डायनिंग रूम होती. बोथ जॉर्ज अँड लुईस केम फ्रॉम लाईक अ हंबल बॅकग्राऊंड. त्यांनी काही ही सगळी एवढी प्रॉपर्टी इनहेरिट केली नाही. ही अर्नड इट. सो ही न्यू हार्डवर्क आणि दॅट्स वाय ही अप्रिशिएटेड द सर्वंट्स. त्याच्यासाठी पण छान व्ह्यू आहे. Good, awesome. They were well paid also. Kitchen त्यांचं. सो हे ओरिजिनल होतं. आणि ते आता सगळं हे रिस्टोअर केलं आहे. सर्वंट्स डायनिंग रूम. नॉट बॅड टू राईट. आता एवढं पण मिळत नाही आम्हाला. सर्वंट्स असू नये का नसो, मालक असलं तरी पण मिळत नाही एवढं च्यायला. बॉलरूम. हा पाईप ऑर्गन आहे त्यांचा. जॉर्ज वॉज नॉट अ डान्सर. लुईसला बॉलरूम डान्सिंग खूप आवडायचं. बट ऑब्वियसली दिस कॅसल वॉज नेवर कम्प्लिटेड, सो दे नेवर हॅड अ पार्टीज हिअर. बट हे सिम्बॉलिक आहे पियानो. ही वॉज अ ग्रेट म्युझिशियन. ही लव्ड म्युझिक. आणि हे सगळं जे आहे इट वॉज पार्शली कम्प्लिटेड. सो वर्कर्सनी त्यांचा मोल्ड बनवून POPनी बनवलं आहे सगळ्या. सो ही लायब्ररी आहे. जॉर्जची मुलं मोठी झाली होती बाय द टाईम ही बिल्ट दिस कॅसल. बट ही हिमसेल्फ वॉज अ ह्यूज लवर ऑफ बुक्स. तो लाईक I said, George was from a humble background, and through hard work he reached Waldorf Astoria in New York. आणि त्याच्यामुळे त्याचा बुक्सचं खूप आवड होती. त्याच्यामुळे ही लायब्ररी आहे. त्याच असं म्हणतात की त्याचं वॉल्डॉर्फ ॲस्टोरियामधलं जे ऑफिस आहे
That was more like a library than an office. The fireplace is from Hansel and Gretel. सो इथे एक छोटा मुलगा ह्या साईडला आणि मुलगीचा फेस तिकडे आहे आणि मध्ये ती विच. सो हॅन्सल अँड ग्रेटलची स्टोरी सॉर्ट ऑफ आहे. महाबली वूडमधलं केलेलं कार्विंग आहे सर्व. सो जेव्हा हे कॅसल अबॅन्डन झालं होतं तेव्हा देयर वॉज नन ऑफ दीज स्टेअर्स. हे मार्बलचे स्टेअर्स अँड ऑब्वियसली देयर वॉज नथिंग. दिस वॉज कम्प्लिटली अ फ्रेम. आणि नंतर ब्रिज अथॉरिटीच्या लोकांनी हे रिस्टोअर केलं. थँकफुली देयर वॉज लिटल बिट थोडंसं कार्विंग होतं. त्याच्यामध्ये त्यांनी मोल्ड्स बनवले आणि मोल्ड्सपासनं they were able to construct it. सो जॉर्जनी सगळे मॉडर्न कन्व्हिनियन्सेस बिल्ड केले होते इन्क्लुडिंग एन एलिव्हेटर. द एलिव्हेटर वॉज सपोज टू बी वॉटर प्रेशर कंट्रोल्ड. एक 10,000 गॅलनची वॉटर टँक होती आणि त्याने ते कंट्रोल होणार होतं. आता ऑब्वियसली इट्स कन्वर्टेड टू इलेक्ट्रिसिटी बट त्या काळामध्ये पण भरपूर सोय झाली होती. इट्स सो एलिगंट राईट. जुन्या मूवीजमधलं एलिव्हेटर वाटतंय. सो अपॅरेंटली दिस इज देअर फॅमिली सीन. त्याला क्लोवर खूप आवडायचा त्याच्यामुळे क्लोवर आहे इथे. आणि ऑब्वियसली हार्ट इज एव्हरीवेअर. So bichari Lewis and George never climbed these stairs. These were supposed to be theirs, but oh well. हो तिथे पण हार्ट आहे बघ. सो इथे हाफ ऑफ द हा सेकंड फ्लोर आहे. फर्स्ट फ्लोअरला वी सॉ किचन, वॉलरूम अँड लायब्ररी आणि इथे सगळे बेडरूम्स यूज आहेत. दे हॅव रिस्टोर्ड ओनली दी जॉर्ज अँड लुईसेस रूम्स सो फार. जे गेस्ट बेडरूम्स होते हाफ ऑफ इट इज सपोज टू बी गेस्ट बेडरूम्स बट दे आर नॉट रिस्टोर्ड येट. या स्टेअर्सवरतीच मला मजा येते खूप. काय भारी आहेत ना. सो ही जॉर्जची रूम आहे.
रिलेटिवली सिम्पल पण कस्टम मॅन्टल पीस आहे हा. ऑब्वियसली एव्हरीथिंग इज कस्टम विथ देअर हार्ट, बोल्ड कॅस, फॅमिली सिजिल. इथे तो खूप कमी वेळ म्हणजे फक्त रात्री झोपायला येत असणार. आणि ही बाजूची त्याच्या बायकोची रूम, लुईसची रूम. वाव, दिस इज सो ब्राईट राईट, इट्स वंडरफुल. I like that she has her own veranda. George didn't get one, so she's a lucky girl. So he room, like I remarked when I came in, is very is bigger because त्यांची हेल्थ थोडीशी वीक होती लुईसची. सो जॉर्ज थॉट दॅट ती इथे खूप टाईम स्पेंड करेल म्हणून ती मोठी ठेवली आहे. आणि ऑल्सो बिकॉज टू हेल्प हर इन ड्रेसिंग, बिकॉज गिल्डेड एजमधली ड्रेसिंग काय खूप सिम्पल नव्हती. दे स्टार्टेड विथ सेव्हरल लेयर्स ऑफ क्लोथ्स. वन ऑफ देम दे सेड इज लाईक अ एस शेप्ड almost corset to shape their body better and then obviously the tight fitted ball gown on top of it. So डिनरला वगैरे ते सगळं काढत घालायला वेळ लागतो. त्याच्यासाठी लेडीज मेड्स पाहिजे आणि त्याच्यासाठी रूम पण मोठी पाहिजे. सो ही आहे त्यांच्या मुलीची रूम, क्लोवर नाव होतं तिचं. दिस इज ऑल्सो प्रिटी. आय थिंक हे सगळे ना क्लॉजेट्स वगैरे असणार किंवा त्यांचे चेंजिंग रूम्स. शी ऑल्सो गेट्स ॲक्सेस टू द वरांडा. So the third floor पासनं restoration is not, complete. So this is how they originally found it, with half broken pieces. So आता इथून जवळचं दिसतंय. So this was just the metal frame. त्यांनी नंतर ग्लास नंतर ॲड केली. So he completely raw आहे. ते ओरिजिनल थोडेसे जे काही सापडले पीसेस ते भरपूर वर्ष अशीच राहिली, त्याच्यामुळे भरपूर ग्राफिटी वगैरे झाली आहे इथे. बट मॅन द व्ह्यू. त्याचा मोठा मॅप आहे ह्या सगळ्या एरियाचा. दिस इज कॉल्ड 1000 आयलँड्स.
आयलंड. हे त्यांचे ओरिजिनल प्लॅन्स दिसतात. यांच्या बेसिसवरती सगळं रिकन्स्ट्रक्शन चालू आहे. सो असे पार्ट जे सापडलेत, असे पार्ट शोधून शोधून त्यांनी मोल्ड बनवले आणि बाकीचं सगळं एरिया कंप्लीट केलं आहे. डेंटल क्राउन मोल्डिंग. पण म्हणजे ॲक्च्युली त्यांनी अर्धा पैसा तो ऑलरेडी टाकला होता, पण बिकॉज ही वॉन्टेड टू बिल्ड इट फॉर लुईस, ही कम्प्लिटली अबॅन्डन्ड इट. Down, yeah. Oh, sale rico que. Look at this. सो ही लॉरेन्स रिवर आहे, समोर अलेक्झांड्रिया बे आहे, अँड हा मागे कॅसल आहे. सो इथे स्टॅग हा सिम्बल आहे सगळीकडे, त्यांच्या प्लेटरी कटलरी सगळीकडे स्टॅगचा सिम्बल, त्यांचा फॅमिली एम्ब्लम म्हणतात त्याचा आहे. अँड ऑन दिस साइड, on the stone pillar, there's an M, which is apparently Roman for 1000. Sorry. No, no. I cannot drop anymore. So हा तो टॉप फ्लोर आहे. इवन दो द व्ह्यूज आर ऑसम, दिस वॉज मेंट फॉर सर्वंट्स. जे आपण रोड आयलंडच्या मॅन्शन्समध्ये पण पाहिलं, टॉप फ्लोअरला व्ह्यू आहे, बट इट्स ऑल फॉर सर्वंट बिकॉज फायर हॅझार्ड होती, राईट. सो इथे त्याच्यामुळे खूप लॅविश फर्निशिंग्स वगैरे वगैरे ठेवायचे नाहीत. बट ऑब्वियसली इट कॉन्ट बी वेस्टेड. सो हे असं रेस्टोरेशन करणार आहे आता आपण हळूहळू. मे बी इन अ कपल ऑफ इयर्स इफ आय कम बॅक, दिस विल बी लाईक ऑल नाईस अँड ग्रँड, लाईक इट वॉज सपोज टू बी. सो इथून कळतं की फ्लोरिंग पण किती डॅमेज झाली होती. त्यांनी फ्लोरिंग ॲटलिस्ट इथे त्यांनी म्हटलं की फ्लोरिंग त्यांनी फिक्स केली सो दॅट पीपल कॅन ॲटलिस्ट वॉक विदाउट लाईक अ सेफ्टी हॅझर्ड. बट दिस वॉज म्हणजे एवढी बॅड कंडिशन झाली होती त्याची. मिलियन्स ऑफ डॉलर्स यार, $2-3 million इन्व्हेस्ट केले होते त्याने. बट या बिकॉज शी डाईड, ही कम्प्लिटली अबॅन्डन्ड इट. So George was like rags to riches kind of story. प्रुशियावरनं आला होता तो. ही वॉज अन इमिग्रंट. आणि न्यूयॉर्कच्या एका रेस्टॉरंटमध्ये ही वर्कड ॲज ए लाईक अ वेटर ऑलमोस्ट. आणि इव्हेंच्युअली ही एस्टॅब्लिश द ग्रेटेस्ट हॉटेल इन न्यूयॉर्क or rather USA, which is the Waldorf Astoria Hotel. Awesome, right? That's called determination and hard work. So here's the outdoor view of the castle.
थोडंसं गॉथिक आर्किटेक्चरनी इन्स्पायर झालं आहे बिकॉज जॉर्ज वॉज फ्रॉम युरोप अँड ही वॉज इन्स्पायर्ड बाय ऑल द कॅसल्स देर आणि ऑब्वियसली ही वॉन्टेड टू बिल्ड सेम फॉर हिज वाईफ. हे जे सगळे मटेरियल आहे हे ओक आयलंड नावाचं जागा आहे, जवळजवळ 10-12 माइल्स डाऊन रिवर आहे. अँड तिथून त्या वर्कर्सनी हे कट करून दगडं कट करून करून इतकी परफेक्ट आणली आहेत असं म्हणतात की इथे येऊन त्यांना एकदा पण कट करायला लागलं नाही. म्हणजे तिथून त्यांनी कट करून आणली आणि फक्त इथे बसवली. पण म्हणजे त्या माणसांचं केवढं बारीक काम कारागिरी म्हणजे असणार. I think all castles have that like wind thing there. So gorgeous. हे जे गार्डन आहे याला डव कोट गार्डन म्हटलंय. There are 3 stags and त्या हार्टवरती AD 90 दिलं आहे because of the year that this was built in. So it was supposed to be like this was the entrance because इथे थाउजंड आयलंडमध्ये सगळ्या बोटीने येतात. सो इमॅजिन त्या आर्चवेमधनं त्या बोटीने तुम्ही येत आहे, इथे हे लँडिंग आहे अँड इफ यू टर्न दिस वे, आता झाडांनी थोडंसं ऑब्स्क्युअर झालं आहे बट दॅट वुड बी द pretty. Oh my god. किती मेहनत करावी लागेल बापरे एखाद्या माणसाला to you know, this whole area is so pretty. Oh my god, I can't believe it. हे जे आयलंड होतं दॅट वॉज ओरिजिनली ओन्ड बाय ए पर्सन बाय नेम हार्ट, HART. आणि जॉर्जने तेव्हा हे विकत घेतलं तेव्हा ही रिनेम्ड इट हार्ट, HEART. आणि हे जो आर्च आहे दॅट इज मेंट फॉर ब्रेकिंग द वेव्स ऑफ द रिवर. पण त्याचा दुसरा अल्टरनेटिव्ह असा पण आहे की हे जे आयलंड आहे त्याचं दुसरं टोक ऑलरेडी पॉइंटेड आहे अँड त्याने हे आर्टिफिशियल सॉर्ट ऑफ बोट रॅम्प्स तयार केले बिकॉज ऑफ विच इफ यू सॉ फ्रॉम एनी एअरप्लेन ऑर एनिथिंग हायर पॉईंट ऑफ व्यू इट वुड बी लाईक द राउंडेड बॉटम्स ऑफ द हार्ट. सो एव्हरीथिंग इज हार्ट फॉर हिम. आणि ते वरती त्याचे स्टॅग्स. So this was almost like a game room for them. It's like full of weird things. Oh.
my god, bowling alley. See, from the water. So this is again the Lawrence River. This castle is meant to be viewed only from like the water. अर्थात हे आयलंडच आहे. सो चहू बाजूनी वॉटरच वॉटर आहे. It is so sad though, like you know, that they never got to live in their darling house. But at least they are united, you know, in that it seems. So pretty. So apparently this is flagged as a pool. I'm not sure who would swim in this cold climate. So has a लांब passageway that is for servants, so that तो नदीच्या जवळ जातो ऑलमोस्ट आणि तिथून मग सर्वंट सगळे सप्लाईज बिप्लाईज घरात आणणार. दिस इज अ विशिंग वेल अपॅरेंटली. सो भरपूर लोक कॉईन्स टाकतात. बिकॉज ऑब्वियसली दिस कॅसल हॅज यू नो गॉट लाईक अ लवर्स paradise kind of. So this is the powerhouse. Castle साठी electricity provide करण्यासाठी George got his electricians from Waldorf Astoria and they installed like all the electrical systems there. आणि वरती ते इंजिनियर वगैरे सगळे राहायचे आणि खाली we had all the motors and everything. So it was also like a pump because of which the water was supplied to the castle. So this is the dove court. त्याने एक्झॉटिक पक्षी पण ठेवले होते. सो त्यांचं घर आहे. So this is my campground number 5. The showers at मागे. Campsite is big. So he full हा bench आहे माझा. But the neighboring जर suppose आले तर I think it's gonna be super close. We'll see how that works out. बुक तर आहे campground full आहे. But at least ही space खूप आहे. Like you know. So that's good. ठीक आहे, चालेल थोडं.